नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राइम पब्लिकेशनद्वारे नुकताच प्रकाशित करण्यात आलेल्या संयुक्त पूर्व गट ब व गट क आयोगाचे पेपर्स या पुस्तकाचा छोटासा रिव्ह्यू पाहणार आहोत। ठीक आहे, सो सर्वप्रथम आपण या पुस्तकाची वैशिष्ट्ये पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये आपल्याला 2012 पासून ते आतापर्यंत झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर्स मिळणार आहेत। त्याचबरोबर या पुस्तकामध्ये आयोगाच्या अंतिम उत्तर तालिकेनुसार प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहे। संपूर्ण सुधारित गट ब व गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा देण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचे, या पुस्तकामध्ये आपल्याला मूल्यमापन तक्ता सुद्धा देण्यात आलेला आहे। यामध्ये आपल्याला एकूण 25 क्वेश्चन पेपर मिळणार आहेत। ठीक आहे, सो याच्या अनुक्रमानिकावरती आपण एक नजर टाकूयात। यामध्ये सुरुवातीला आपल्याला महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब व गट क याचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे। स्टार्टिंगला पूर्वचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे, त्यानंतर मुख्यचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे। सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा याचा सुद्धा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे। आणि आता इथून आपले क्वेश्चन पेपर स्टार्ट होतात। स्टार्टिंगला या ठिकाणी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब व गट क पूर्व परीक्षा 2023चा क्वेश्चन पेपर देण्यात आलेला आहे। त्यानंतर गट ब पूर्व 2022चा क्वेश्चन पेपर आहे। त्यानंतर गट क संयुक्त पूर्व 2022चा क्वेश्चन पेपर आहे। त्यानंतर गट ब संयुक्त पूर्व 2021चा क्वेश्चन पेपर आहे। त्यानंतर गट क 2021चा क्वेश्चन पेपर आहे। अशा पद्धतीने 2020, 2019, 2018, 2017, 2016 तसेच 2015, 2014, 2013 आणि सरतेशेवटी 2012चा क्वेश्चन पेपर देण्यात आलेला आहे। आता याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब व गट क यामध्ये गट ब मध्ये कोणती पदे येतात व गट क मध्ये कोणती पदे येतात याचं विश्लेषण दिलेलं आहे। जसे की तुम्ही पाहू शकता, गट ब मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, मुद्रांक निरीक्षक, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1 ही पदे येतात। तर गट क मध्ये कर सहाय्यक, राज्य उत्पादन शुल्क, लिपिक टंकलेखक, विमा संचालनालय, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अशी पदे येतात। त्याच्यानंतर येथे आपल्याला नकारात्मक गुणदान म्हणजे निगेटिव्ह सिस्टम जे आहे त्याचं सुद्धा विश्लेषण दिलेलं आहे। याच्यानंतर पुढे गट ब व गट क पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे। त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे, त्याचं सुद्धा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल ते देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे। आणि इथून आता आपले क्वेश्चन पेपर स्टार्ट होतात। या ठिकाणी आपण पाहू शकतो क्वेश्चन पेपर अरेंजमेंट कशी केलेली आहे। स्टार्टिंगला या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023चा क्वेश्चन पेपर देण्यात आलेला आहे। क्वेश्चन अरेंजमेंट तुम्ही पाहू शकता, 2 कॉलम क्वेश्चन अरेंजमेंट आहे, म्हणजे एका पेजवरती 2 कॉलममध्ये आपल्याला इथे क्वेश्चन अरेंज करून दिलेले आहेत। क्वेश्चन पेपरच्या एंडला या ठिकाणी आन्सर की देण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मूल्यमापन तक्ता देण्यात आलेला आहे। हा जो मूल्यमापन तक्ता आहे याचा आपण क्वेश्चन पेपर सोडविल्यानंतर त्याचा उपयोग करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मूल्यमापन तक्त्यामध्ये आपल्याला घटक म्हणजेच विषय, त्या घटकावरती विचारण्यात आलेले एकूण प्रश्न, त्यानंतर त्यापैकी आपण सोडविलेले प्रश्न, त्याच्यानंतर एकूण बरोबर आलेले प्रश्न, तसेच त्यानंतर आपले एकूण चुकलेले प्रश्न व सरतेशेवटी आपल्याला एकूण प्राप्त झालेले गुण या ठिकाणी या कॉलम्समध्ये मेन्शन करायचं आहे। आता हा मूल्यमापन तक्ता कसा वापरायचा, तर समजा आपण हा क्वेश्चन पेपर सोडवला, त्याच्यानंतर आपण पाहायचं की चालू घडामोडीवरती एकूण किती प्रश्न विचारण्यात आलेले आहे ते इथे मेन्शन करायचं। त्याच्यानंतर त्या एकूण प्रश्नापैकी आपण किती प्रश्न सोडवलेत, त्याच्यानंतर किती बरोबर आलेत, त्याच्यानंतर किती चुकलेत आणि चालू घडामोडीमध्ये आपल्याला एकूण किती गुण प्राप्त झालेले आहेत ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना आपल्याला या मूल्यमापन तक्त्याचा खूप उपयोग होणार आहे।
आपल्याला या ठिकाणी आपण कोणत्या मुद्द्यावरती कमी पडतो हे समजते. चुकलेले प्रश्न, आपले जे प्रश्न चुकलेले आहेत किंवा ज्या मुद्द्यावरती आपल्याला कमी किंवा ज्या घटकावरती कमी गुण मिळालेले आहेत त्या घटकावरती आपल्याला जास्त भर देऊन अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये क्वेश्चन पेपर्सची अरेंजमेंट देण्यात आलेली आहे. या पुस्तकामध्ये जवळजवळ एकूण 25 क्वेश्चन पेपर, या पुस्तकामध्ये आपल्याला एकूण 25 क्वेश्चन पेपर देण्यात आलेले आहेत. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की आयोगाच्या वेबसाईटवरती तर ऑलरेडी क्वेश्चन पेपर्स अवेलेबल आहेत, झेरॉक्स काढता येते, मग हे पुस्तक का खरेदी करावे. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आयोगाच्या क्वेश्चन पेपर्स जवळजवळ 35 ते 50 पेजेसचे असतात. त्यांचे जर झेरॉक्स काढायचे म्हटलं तर आपल्याला जवळजवळ 800 ते 1000 रुपयेपर्यंतचा खर्च येईल. सर्व क्वेश्चन पेपर जर आपण कंबाईन केले तर त्या क्वेश्चन पेपरचा भला मोठा ठोकळा तयार होतो आणि तो ठोकळा आपल्यासोबत कॅरी करणे खूप अवघड असते. आणि दुसरीकडे हे पुस्तक जर पाहिलं तर हे पुस्तक खूप कॉम्पॅक्ट आहे. 2 कॉलम अरेंजमेंट असल्यामुळे हे पुस्तक कॉम्पॅक्ट आहे, इझी टू कॅरी आहे. या पुस्तकाची MRP प्राईस जर पाहिली तर याची MRP प्राईस आहे 340 रुपये. 340 जरी याची किंमत असली तरी 200 ते 250 रुपयापर्यंत कोणत्याही बुक स्टॉलवरती तुम्हाला हे पुस्तक मिळून जातं. इतकेच नाही तर ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा हे बुक अवेलेबल आहे परचेस करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी. या पुस्तकाचं ॲमेझॉनचं लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. इतकंच नव्हे तर प्राईम पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही हे पुस्तक घरपोच पोस्टाने सुद्धा मागवू शकता. प्राईम पब्लिकेशनचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आठवड्यातून किमान 2 तरी आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडवणे खूप महत्त्वाचे असते. आता आयोगाचे क्वेश्चन पेपर का सोडवायचे, आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडवण्याचा काय फायदा असतो, तर ऐनवेळी परीक्षेमध्ये होणाऱ्या चुका आपल्याला टाळता येतात. आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो, आयोगाची प्रश्न विचारण्याची टेक्निक कशी आहे हे आपल्याला त्यावरून समजते. फॉर एक्झाम्पल जर पाहिला तर एक प्रश्न पाहूयात आपण. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2023ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पहा, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. येथे आयोगाला सरळ सरळ चुकीचं विधान विचारायचं होतं की खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे, बट आयोगाने तसं विचारलेलं नाही आहे. आयोगाने हा प्रश्न फिरवून विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये 100 प्रश्न असतात आणि ते 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 1 तास दिलेला असतो. म्हणजे आपल्याला एक प्रश्न सोडवण्यासाठी 36 सेकंद मिळतात आणि त्या 36 सेकंदामध्ये आपल्याला तो संपूर्ण प्रश्न वाचून त्याचं उत्तर कोणतं आहे ते त्या ठिकाणी राऊंड करायचं असतं. मग अशा वेळेस 36 सेकंदामध्ये प्रश्न सोडवण्याच्या चक्करमध्ये आपण काय करतो, तो प्रश्न नीट वाचत नाही. आपल्याकडून तो प्रश्न चुकीचा वाचला जातो. जसे की भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा आपण तो प्रश्न वाचतो आणि मग अशा वेळेस आपली खूप जम्बलिंग होते. असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत. आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडवल्याने आपल्याला चुका टाळता येतात, आपल्याला टाईम मॅनेजमेंट जमते, प्रश्नाची काठिण्य पातळी कशी आहे ते समजते, कमी गुण येणाऱ्या विषयाची उजळणी आपल्याला करता येते, आपला कोणता मुद्दा वीक आहे, कोणत्या मुद्द्यावरती आपल्याला जास्त भर द्यावा लागेल हे त्या ठिकाणी आपल्याला समजते आणि जे गुण आपल्याला प्राप्त होतात त्यावरून आपल्याला आपला अभ्यास परिपूर्ण झाला आहे की नाही ते समजते. ठीक आहे. सो वीकमध्ये कमीत कमी 2 तरी क्वेश्चन पेपर, प्लीज आयोगाचे 2 तरी क्वेश्चन पेपर सोडवत जा. सो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षेच्या विनाशुल्क मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.